स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार लगबग सुरू झाली असतानाच पोलीस दलानेही ऍक्शन मोडमध्ये प्रवेश केला। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी 2 किंवा त्याहून अधिक गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांनी कठोर समज दिली। निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे। या कारवाई अंतर्गत शहरातील विविध पोलीस ठाण्यातील 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे नोंद असणाऱ्या गुन्हेगारांना लक्ष्य करण्यात आलं। यात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील 17, जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील 23, शाहूपुरी पोलीस ठाण्यातील 24 आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यातील 40 गुन्हेगारांचा समावेश आहे। हे गुन्हेगार जबरी चोरी, हाणामारी, अंमली पदार्थांची तस्करी व विक्री यासह इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालंय। यावेळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव कुमार झाडे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।